उपस्थित असलेल्या आपला अजितदादांच्या असलेल्या सुविद्य पत्नी सन्माननीय सुनेत्रा वहिनी पवार, आपल्या तालुक्याचे लाडके आमदार मान्य दत्तमामा भरणे, व्यासपीठावर उपस्थित इंदापूर तालुका आणि पुणे जिल्ह्यातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध क्षेत्रातले सर्व सन्माननीय पदाधिकारी, इंदापूर तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, श्रद्धेय मातांनो आणि पितांनो, आज घड्याळ तेच पण वेळ नवी या असलेल्या कार्यक्रमात पहिल्यांदाच आज अजितदादा आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय दृष्ट्या मार्गदर्शन करायला या ठिकाणी आलेले आहेत। देशभरामध्ये राज्यामध्ये जी परिस्थिती रोजच्या रोज बदलते, तो बदल, ती परिस्थिती आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे। त्यावरती मी अधिकचं भाष्य करणार नाही, कारण हे आपल्या सर्वांना सगळ्या गोष्टी माहिती आहे। आज आपल्या इंदापूर तालुक्याच्या दृष्टीनं आपण ज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतोय, किंबहुना आपण ज्यांची योग्य पद्धतीची निवड केली आणि त्यांच्या पाठीशी उभारण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल इंदापूर तालुक्यातला आमचे असलेले आमदार दत्तमामा भरणे आणि आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष नात्यानं मनापासूनचे आभार व्यक्त करतो। आभार यासाठी व्यक्त करतो की येणाऱ्या 50 वर्ष पुढचा आमचा काही दृष्टिकोन असला पाहिजे। इथं बसलेला अडाणी असो, अगर खूप शिकलेला असो, प्रत्येकाला काही ना काहीतरी विजन असतं, काही ना काहीतरी एक दृष्टी असते पुढची। हे आज नंतर 50 वर्षांनी जेव्हा आमच्या नंतरची पिढी या ठिकाणी सार्वजनिक जीवनामध्ये येईल किंवा कौटुंबिक जीवन जगेल, आज ज्या सुविधा आहेत त्यापेक्षा अधिक ज्या सुविधा जर त्याला मिळवून द्यायच्या असतील, त्याचं जीवन सुसह्य करायचं असेल, जर घराघरामध्ये आनंद निर्माण करायचा असेल, तर या इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करणं हे अत्यंत गरजेचं आहे। इथं राजकारण करायचं का विकास करायचा, हा खरं विषय महत्वाचा होऊन बसलेला आहे। राजकारण करण्यासाठी अनेक मंडळी आहेत, पण नुसतं राजकारण करून भावनेच्या आहारी जाऊन चालत नाही। सैन्य हे शेवटी पोटावरती चालतं, सैन्य हे भावनेच्या आहारी जाऊन लढूच शकत नाही। त्यामुळं पोट जर भरायचं असेल तर सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे। या तालुक्यातला आमचा शेवटचा मनुष्य आहे, जो दीनदुबळा आहे, गरीब आहे, दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे। यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये विकासाची गंगा कुठल्या ना कुठल्या मार्गाने पोचली पाहिजे। यासाठी सगळी जी काही विकास जे आहे ते विकास करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये कोण करू शकतं, हे या राज्यातल्या विरोधकांना विचारा। तो विरोधक सुद्धा छातीटोकपणे सांगतो या अजितदादासारखं नेतृत्व दुसरं कुठलंही विकास करू शकत नाही। त्यामुळे विकासाचा एक पोलादी पुरुष म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्राच नाही तर या देशाचं 1 नंबरचं नेतृत्व सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब सुद्धा अजितदादांचं जाहीररित्या कौतुक करतात। आणि त्यामुळं सन्माननीय मोदी साहेब सुद्धा अजितदादांवरती पूर्वीपासून प्रेम करत आले। आज जी दादांनी भूमिका घेतली ती या महाराष्ट्राच्या कल्याणाकरता आहे। दादांनी जी भूमिका घेतली हे राज्य पुढे घेऊन जाणं, ही जनता सुखी करणं आणि ही जनता सुखी करत हे राष्ट्र बलवान करणं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य असलं पाहिजे। नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम, हे राष्ट्र जर आपल्याला बलशाली केलं तर जगामध्ये 3री महासत्ता म्हणून आपल्याला या ठिकाणी भारत देशाला उभं करता येऊ शकतं। मग हे कोण करू शकतं, हे कोण करू शकतं, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। या तालुक्यातल्या विरोधकांना सुद्धा माहिती आहे हे आज कोण करू शकतं। त्या ठिकाणी जे मोदी सरकार जिथं भक्कमपणे काम करत आहे, राष्ट्रीयत्वाला प्राधान्य देऊन जे काम करत आहे, ते राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या पाठीशी उभारायचा निर्णय घेतला। अरे या देशामध्ये 2 मतप्रवाह उभे राहिले, एक एनडीए आणि एक यूपीए। आज
विविध पक्ष विविध संघटना या दोन भागामध्ये विभागल्या गेल्या. काय बिघडलं? अजितदादांनी आज मोदी साहेबांच्या पाठीशी उभं राहायचा निर्णय घेतला. त्यांच्या भाषणामध्ये ते विस्तृत सांगतीलच की त्यामधून भारताची असलेली जगातली स्थिती आज किती भक्कम झाली आहे हे या ठिकाणी आम्ही सर्वजण रोज अनुभवतोय, रोज दूरचित्रवाणीवरती बघतोय, रोज पेपरमध्ये वाचतोय. आज या महाराष्ट्राच्या पुढं असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची सोडवणूक वेळेमध्ये, मी पुन्हा एकदा सांगतो, वेळेमध्ये करणं खूप महत्वाचं आहे. वेळ जर निघून गेली तर काही उपयोग होत नसतो. म्हणून या ठिकाणी दादांनी बरोबर वेळेमध्ये निर्णय घेतलेला आहे. आणि जर टायमिंग जर संपलं, टायमिंग जर हुकलं तर क्लीन बॉल्ड होता. त्यामुळं क्रिकेटच्या खेळामध्ये जसं टायमिंग महत्वाचं आहे तसं राजकारणात सुद्धा टायमिंग महत्वाचं आहे. आज जगामध्ये भारत देशाची घोडदौड ही प्रचंड वेगाने होते. सगळं जग आपल्याकडं या ठिकाणी पाहत आहे. अशा वेळेला कालावधी न घालता या देशातलं महत्वाचं राज्य कुठलं? महाराष्ट्र. हा महाराष्ट्र जर सक्षम झाला, राष्ट्र सक्षम होत आहे. म्हणून महाराष्ट्राला सक्षम करणं, एक नंबरला घेऊन जाण्याचं सामर्थ्य या असलेल्या राज्यामध्ये जे समर्थ नेतृत्व जे आहे ते तुमचं आमचं अजितदादासारखं नेतृत्व आहे. म्हणून दादांनी घेतलेली भूमिका ही योग्य भूमिका आहे आणि या भूमिकेच्या पाठीशी उभं राहणं आमचंही कर्तव्य आहे. आणि हा इंदापूर तालुका आमचा सर्वांगीण विकास करता करता राष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून चालणारा राष्ट्रवादीचा पक्का बालेकिल्ला आहे. त्यामुळं आम्ही जे दादांना स्वीकारलं ते विचारानं स्वीकारलंय, भावनेच्या आरी जाऊन स्वीकारलेलं नाही, विचाराने स्वीकारलेलं आहे. त्यामुळे दादांचा निर्णय योग्य आणि दादासारखं नेतृत्व रोखठोक आणि सगळ्या गोष्टी विकासाच्या, तुम्हाला आम्हाला माहिती आहे भरणे मामा या ठिकाणी आपल्याशी तो विषय बोलतील. पण मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं आहे, उद्याच्या असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दादा जो देतील तो उमेदवार, दादा जे सांगतील ते धोरण आणि दादा जे बांधतील ते तोरण, या पद्धतीने इंदापूर तालुका सक्षमपणे उभं राहील. आमच्या तालुका अध्यक्षांनी आता इथं 50,000चं लीड हे फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सांगितलं. पण आमचे मित्र पक्ष हे सुद्धा आमच्या बरोबर आहेत. आमच्या या मित्र पक्षांनी सहकार्य केलं तर हे लीड वहिनी साहेब लाखाच्या पुढं नक्कीच जाईल एवढं तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. हा तालुका अत्यंत हुशार असलेला तालुका आहे आणि त्यामुळं तुम्हा असलेल्या कुटुंबावरती, कुटुंब आमचं एकटं पडलं वगैरे दादांनी बोलू नये. हे सारं जे आहे हे तुमचं कुटुंब आहे. त्यामुळे हे कुटुंब तुम्हाला कधी एकटं पडू देत नसतं, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळं आपण या तालुक्यामध्ये जशी बारामतीची डेव्हलपमेंट आहे तशी इंदापूर तालुक्याची डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीनं सुद्धा दादा ज्या पद्धतीनं कार्यरत आहेत. 2,500 कोटी रुपये विकासाला इंदापूर तालुक्यात आणून दिले. दादा तिथं अर्थ खात्यामध्ये आहेत, मंत्री आहेत. मामांनी इथं मागायचं, दादानी द्यायचं. हा कार्यक्रम गेले 10 वर्ष या ठिकाणी चालू आहे. त्या पद्धतीनं सर्वांगीण विकास सगळ्या गावागावचं होतं. प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला सांगणं आहे, उद्याची निवडणूक होत असताना या निवडणुकीमध्ये आपल्याला बूथवरती काम करायचं आहे. आपापला बूथ हा भक्कम करण्याचं काम आपण करायचं आहे. या बूथवरती काम करत असताना या 2 महिन्यामध्ये सगळे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते हे बूथवरती प्रामाणिक काम करतात का नाही हे बघण्याचं काम आम्ही करणार आहे. तेव्हा आपण सर्वजण आपलं कर्तव्य म्हणून आपल्या तालुक्याचा विकास सर्वांगीण करायचा म्हणून या असलेल्या बूथच्या रचनेमध्ये आणि बूथ सक्षम करण्याच्या कार्यामध्ये येणाऱ्या महिना 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये कार्यरत राहायचं. विकास तर 100% होणारच आहे. जे तुम्ही सांगाल ते काम सगळं पूर्णत्वाला नेलं जाईल. पण आम्हाला प्रत्येक बूथवरचं मतदानच बघायचं आहे. म्हणून जे ज्या कार्यकर्त्याला माझ्या गावात फंड पाहिजे, माझ्या गावात विकास पाहिजे असं ज्याला वाटतं तो त्या गावचा पुढारी म्हणजे सगळ्याला पुढं घेऊन जातो तो पुढारी. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना गावामध्ये विश्वासात घेऊन आपल्या बूथवरती जास्तीचं मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला करून दाखवा. जे तुम्ही सांगाल
ते सर्व विकासाचं काम तुम्हाला या ठिकाणी करून देण्यात येईल एवढंच या ठिकाणी मान्य दादा मामा आणि या सर्वांच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो। या इंदापूर तालुक्यात पहिल्यांदाच दादा भूमिका घेतल्यानंतर या ठिकाणी आलेले वहिनीसाहेब या ठिकाणी आलेले आहेत। जय पवार त्यांचे पुत्र या ठिकाणी प्रेक्षकात बसलेले आहेत। हे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं हे सर्व कुटुंबाचं आणि आलेल्या सर्व तुम्हा लोकांचं मनपूर्वक स्वागत करून जिल्ह्यातून अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत। शिरूर तालुक्यातली काही मंडळी या ठिकाणी पक्षामध्ये दादांच्या पाठीशी उभं राहून प्रवेश करणार आहेत, अन्यही लोक प्रवेश करणार आहेत। जे प्रवेश करणारे सर्व पदाधिकारी जे सन्माननीय व्यक्ती आहेत या सर्वांचं या ठिकाणी मनापासून पक्षामध्ये स्वागत करतो। जिल्हाध्यक्ष नात्यानं त्यांना विश्वास देतो की तुम्ही आज जे पक्षात प्रवेश करताय, राजेंद्र कोरेगावकर आहेत, सियोत फराटे आहेत आणि अनेक काही कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करतायत। या सर्वांना जिल्हाध्यक्ष नात्यानं सांगतो की आपण म्हणाल ती भूमिका येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित पद्धतीने घेऊयात एवढंच या ठिकाणी सर्वांना सांगून मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचे आभार व्यक्त करत आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर इंदापूर